बळीराम साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी श्री विष्णू साळुंके यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करायचं आहे. श्री चंद्रकांत निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करायचं आहे. यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विलास निकम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करायचं आहे. मंदिराचे रंगकाम केलेले श्री संतोष मिस्त्री इथे आलेले आहेत. त्यांचे आपण पण स्वागत, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करायचं आहे. 2 वर्षापूर्वी आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आहेत. ज्यांनी मागील 25 वर्ष हे मंडळ सांभाळलं ते आपली जुनी कार्यकारी मंडळ ते आपण त्यांना राजीनामा द्यायला लावलेला आहे, कारण ते आता दमलेले आहे. त्यांनी खूप चांगलं असं काम केलेलं आहे. त्यामुळे नवीन कमिटीत आपण अध्यक्ष म्हणून श्री प्रदीप साळुंके यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच सेक्रेटरी म्हणून संदेश निकम आणि खजिनदार म्हणून सचिन साळुंके यांची आपण नियुक्ती केलेली आहे श्री हनुमान ग्रामस्थ विकास मंडळामध्ये. त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार अभिनंदन करायचं आहे. आणि तत्पूर्वी आपण मावळत्या कमिटीचे माजी अध्यक्ष श्री विलास निकम यांना मंडळातर्फे शाळा श्रीफळ देऊन आपण सन्मानित करणार आहोत. मी विष्णू साळुंके यांना विनंती करतो की काम केलेलं आहे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. दुसरी गोष्ट, हे नवीन कमिटी नियुक्ती झाले त्यांना आमचा सर्वांचा आशीर्वाद. धन्यवाद. आमच्या मंडळाचे जुने खजिनदार श्री रवींद्र निकम यांना शाळा श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. रवींद्र निकम यांच्या कारकिर्दीत आपण जवळजवळ 1.25 लाखाची एफडी केलेली आहे मंडळातर्फे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. गेली 5-6 वर्षे आपण त्या फंडाला अजिबात हात लावलेला नाही. ते बोलत नाही जास्त, पण खजिन्यामध्ये पैसा जास्त ठेवलेला आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. जुन्या खजिनदारांची विनंती आहे की त्यांनी जे फंड जमा केलाय तो डबल टिबल करावा, याच्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत नवीन कमिटीला. आणि माझे आपल्या मंडळाचे माजी धडाडीचे सेक्रेटरी श्री विजय निकम यांना इकडे सन्मानित करण्यात येईल. मी श्री श्रीपद चाळके यांना विनंती करतो की त्यांनी इकडे त्यांना पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावे आणि जोरात टाळ्या वाजवायचे आहेत माझ्या भावासाठी विजय सकाराम निकम. आणि मी विजय निकम यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द, फक्त 2च शब्द बोलावेत आणि मार्गदर्शन करावे. 2 आणि फक्त 2 शब्द. बस. मी खूप छान काम केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही मला जे सन्मानित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप
धन्यवाद. आणि पुढील कमिटीसाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करावं असं मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.